तालुक्यातील वन विभागाच्या बांधकामांबाबत एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे। वन कर्मचाऱ्यांच्या वास्तव्याकरिता शेरे, बावघर, मड, शेई आणि शेंद्रुण यासह तालुक्यातील शेकडो गावांच्या वन हद्दीत शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून निवासी संकुले उभारण्याचे काम सुरू आहे। मात्र पहिल्याच पावसात या संकुलांना मोठी गळती लागली असून ही सर्व बांधकामे आता अत्यंत धोकादायक झाल्याचे निदर्शनास आले आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही सर्व बांधकामे नियमांनुसार म्हणजेच एस्टिमेट आणि वर्क ऑर्डर प्रमाणे झालेली नाहीत। यात अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून होत आहे। विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बांधलेली संकुले पहिल्याच पावसामुळे कोसळली आहेत, तर काहींना प्रचंड गळती लागली आहे। ज्यांच्यासाठी ही निवासस्थाने बांधण्याचे काम सुरू आहे त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे। या सर्व गंभीर प्रकारामुळे आता संताप व्यक्त होत असून तालुक्यात बांधलेल्या या सर्व कामांची न्यायालयाच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे। तसेच या भ्रष्टाचारास जबाबदार असणारे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी जोरदार मागणी जोर धरत आहे।